महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ निकाल असलेले एकमेव महाविद्यालय श्री त्रिपुरा विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न लातूर, नीट, जेईई, एनडीए, 11वी 12वी रेग्युलर तथा रिपीटर बॅचेस साठी प्रवेश चालू। शाखा लातूर, बेळगाव, इस्लामपूर। प्रवेशासाठी संपर्क 985003 5051 आणि 8805 98 73 53। ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धानोरा गावामध्ये पीडीसी अंतर्गत अंगणवाडीचं काम 2013 मधील पूर्ण झाल्याचं दाखवत संबंधित कामाचा निधी उचलून अपहार केल्याबाबतची तक्रार आयुक्तांकडे आणि ग्रामपंचायतच्या 14व्या वित्त आयोगाचा निधी विकास कामे न करता परस्पर उचलल्यामुळे गावातील नागरिक गर्दे यांनी ग्रामपंचायतने विकास कामे दाखवून अपहार केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली आणि आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी करत ग्रामपंचायत धानोरा बंजारा येथील कामाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। संबंधित दोषी अधिकारी यांनी आदेश देत भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असल्याने हे प्रकरण आपल्या अंगलट येणार असल्याने ऐन दिवाळीच्या सणाची सुट्टी असताना धानोरा बंजारा गावात निधी उचललेली कामं आता केली जात आहेत। लाखो रुपयांचा भ्रष्टाचार समोर आल्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात देखील ग्रामसेवक गावात विकास कामे करतायत। या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी धानोरा येथील गर्दे या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। धानोरा बंजारा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली 2011-12 मध्ये आमच्या इथे DPDC मधून अंगणवाडीचं कामासाठी पैसे आलेले होते आणि तेव्हापासून आता पाहतो ती अंगणवाडी पूर्ण झालेली नाही। बरेच वेळा BDO शिवोकडे जाऊन तक्रारी वगैरे दिल्या पण अजून काही त्याचा निपटारा झालेला नाही। त्या अनुषंगाने तसेच आता 2015 ते 2020 या कालावधीमध्ये सुद्धा सरपंच, ग्रामसेवक यांनी कुठलीच कामं केलेली नाहीत। 14वी वित्त आयोगाचा निधी, दलित वस्तीचा निधी, ठक्करबाबाचा निधी असे अनेक विविध योजनेचे जे काही पैसे आहेत ते पैसे कागदोपत्रीच म्हणजे कारभार करून सगळे उचलून खाल्लेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आयुक्ताकडे अपील केलेलं आहे त्याच्या मार्चमध्ये आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झाल्यामुळे तो कार्यक्रम थोडा स्थगित राहिला। 19/6 CO साहेबांना BDOला पत्र पाठवलं की धानोरा बंजारा ग्रामपंचायतचा चौकशी अहवाल 10 दिवसाच्या आत तुम्ही कार्यालयाला पाठवा, परंतु तो अहवाल आता पाहतोही सुद्धा ते दिलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही लोकायुक्ताला अपील केलं, जिल्हाधिकाऱ्याला केलं, CO साहेबाला केलं आणि त्यांना आता नोटीस पाठवलेली आहे 10/9/2000 मध्ये। तर त्या अनुषंगानं आता CO साहेबांना आदेश काढून मागे चौकशीसाठी कळमनुरीची चौकशी नेमलेली आहे आणि ती चौकशी कामी इथं धानोरा बंजारा येथे ग्रामपंचायतीमध्ये 3 तारखेला उपस्थित झाली, परंतु त्या ग्रामसेवकांनी त्या कामाचे अभिलेखे, यंब्या, पूर्णांकाचा दिवस, पावत्या वगैरे कुठलंच अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही। त्याच्यामुळे तीही चौकशी होऊ शकली नाही आणि आता पुन्हा त्या CO साहेबाकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की त्यांनी 10-15 दिवसाचा अवधी मागितलेला आहे। तर त्या अवधीमध्ये आता गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कामं चालू केलेले आहेत आणि ते कामंसुद्धा फार निकृष्ट दर्जाचे आणि सारवासारवीमध्ये करत आहेत। तरी वरिष्ठांनी त्याच्याकडे लक्ष देऊन योग्य रीतीने त्याचा अहवाल तयार करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे एक समाज कार्यकर्ता म्हणून धानोरा बंजारा येथील। कारण माझ्या इथलचे मीच केलेले जे सरपंच होते, नवीन सरपंच होते, 2.5 वर्ष राहिले आणि त्यांना त्या ग्रामसेवकनं काहीच म्हणजे न कळता त्याच्या गल्लीतले सुद्धा त्या ग्रामपंचायतमध्ये मी बँक स्टेटमेंटसुद्धा काढलेलं आहे। 14वी वित्त आयोगाचा निधी होता, जो काही ग्रामनिधीचा निधी होता, असा एकूण 18,31,624 रुपयाचा निधी प्रत्यक्ष या लोकांनी म्हणजे ग्रामसेवक, सरपंच, सरपंचाचे पती, ग्रामपंचायत सदस्य, राशन दुकानदार आणि एक क्लर्कसुद्धा आहे त्याच्यामध्ये देवीदास दिनकर सापनार म्हणून, तो वडकुते शाळेवर आश्रम शाळेवर क्लर्क आहे, त्यांनीसुद्धा त्या पैशाचा अपहार केलेला आहे। या सर्वांनी मिळून असे कामे न करतात पूर्ण अपहार केलेला आहे, म्हणून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी वरिष्ठाकडे विनंती आहे। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।